कसा आहे मायबाप की आपण सगळे माया जंजाळात अडकलेली लोक आहे बरं का. फक्त चौघ सुटले ती शुक भीष्म हनुमान चौथा कार्तिक स्वामी जाण. अव देऊळ बांधिला कळसा दिला स्थापना ती केली लिंगा प्रती. पाया जो खंदला मधीच भंगला शब्द मावळला काय सांगून. अव वरल्या मंडपी मुंगीने धरिले त्रिभुवन कोंडले मुगुट्याने. एका जनार्दनी देऊळ उडाला देवही बुडला देवळा सहित. बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी. देव बोलाई लागला बानूला गाव माझं जी. बोलाई लागला बानूला गाव माझं जी. बोलाया लागला भानुला गाव माझं जे. बोलाया लागला भानुला गाव माझं जे. बिचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी. बानू बिचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी. देव बोलाई लागला बानूला गाव माझं जिजुरी. देव बोलाई लागला बानूला गाव माझं जिजुरी. बोलाया लागला भानुला गाव माझं जे. बोलाया लागला भानुला गाव माझं जे. जाताना देव बनून गेला निवळ भाताला. जाताना देव बनून गेला निवळ भाताला. अरे फटकत होत रे हातात काशी कानान भैरा. मानहालची दाढी पांढरी मानहालची दाढी पांढरी. देव बोलाई लागला बानूला गाव माझं जिजुरी. देव बोलाई लागला बानूला गाव माझं जिजुरी. काय म्हणावं या गुंडात. अरे वेदानुवदती प्रचंड शास्त्र भांडती खंड विखंडात. अरे नवल झाले बाई नवल झाले बाईत. पाण्यानी विस्तर पेटला कोणा सांगावे काहीत. अरे आधी होते शून्येत अरे ते झाले एक. अरे एक पाहता दोन झाले लक्ष लक्ष देख. अरे स्त्री नाही पुरुष नाही. कसा आहे मायबाप छातीवर हात ठेवून सांगायचं आपण गडी आहे म्हणून. हो नाही आपण अर्ध नारी नटेश्वर आहे. ही नातानी तवा सांगितलेला आहे. फक्त मायबाप तुम्हाला खोटं सांगत नाही. त्या आली 5 साड्या निसून सनी काय कॅमेरा फिरत होतं म्हणता. हे म्हातारा सुद्धा कुठं कॅमेरा असं धरून होतं. पण मामा ती डुप्लिकेट बाळ होती खरी नव्हती. कसा आहे पाण्याचा घोड्याचा आणि बायचा अंत आणखीन लागला नाही. माईकवर बोला माईक. लागलेला नाही बर का. अव स्त्री नाही पुरुष नाही. तसेच नर्स. अव स्त्री नाही पुरुष नाही नाही काही आकार. अरे पाहता पाहणे बुडून गेले ते कैसा निराकार. अव ब्रह्मज्ञान घरो घरी कोण तया पुशेल. एका जनार्दनी त्या भगवंताचे नाम गात. तसे कसा माय बाप स्वर गया तो नूर गया ताल गया तो बाल गया ठेशन को हमाल हो गया. हो हमाली केलेली बरी पण ही नको. या यार पुढची दाखवा. या राजधा नाही बोलू. किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
वाटतोय 12 12:30ला खरोखर कार्यक्रम सुरू झालाय आणि हा दिंडी इथे चालत दरवर्षीचा हा कार्यक्रम, कारण दशरथला माहीत आहे तिथे येताना 2 पंढरपूरनं आणतोय नवीन दशरथ, आणि ही पुन्हा ती गेली साड्या घेऊन, हिथल्या साड्या, हिथलंच पोरग, हिथलाच माणूस घेतलं आणि तुम्हाला म्हणते काय कळत नाही हो मी दुसरीकडे जाते. ती गेली बघा निघून वर तिकडे. काय आहो अरे भांडण करू नका गावात, बाई मी राहते देवळात. भांडण करू नका गावात, बाई मी राहते देवळात. भांडण करू नका गावात, बाई राहती देवळात. भांडण करू नका गावात, बाई राहती देवळात. अरे बाई राहते देवळात, भांडण करू नका गावात, बाई राहती देवळात. रही वाचना रूपी बाई आली रे गावात. पंढरी चव्हाण यांच्याकडून 51 रुपये बक्षीस आले, धन्यवाद. दे तू खाली बसा. अरे पाटील हायत झोपेत, ही वाचना रूपी बाई आली रे गावात. अरे पाटील झालेत झोपेत मस्त, अन बाई हिंडती रे गावात. अव मी सांगतो ऐका साचार, माझी नगरी करा हुशार. आता येतील यमाजी हुद्देदार, झोप सांड उठा उठी, अन पुढे आली बघ यमाजीची चिठ्ठी. माय बापाचे न चाले काही, बहीण भाऊ राहती ठाईच्या ठाई. आणि शेजाची बायको पुशे ना काही, इष्ट मित्र कोणाचे रे भाई. म्हणून येतो काकुलती, धरा धरा सत्य संगती. एका जनार्दनी दादा मीच करतो तुम्हाच विनंती. भांडण करू नका गावात, बाई राहते देवळात. भांडण करू नका गावात, बाई राहते देवळात. अरे भांडण करू नका गावात, बाई राहते देवळात. भांडण करू नका गावात, बाई राहते देवळात. आ बाई राहते देवळात, भांडण करू नका गावात. बाई राहते देवळात, भांडण करू नका गावात. भांडण करू नका बाई राहते देवळात. हॅलो. तसेच या ठिकाणी सुनील हाटे लांबोटी एक छोट्याशा झोपडीतून ची कीर्ती ज्यांनी महाराष्ट्रभर नव्ह भारतभर नव्ह तर पूर्ण जगभर
भारताच्या बाहेर देखील यांचा चिवडा आणि चटणी प्रसिद्ध आहे असे सुनील हॉटेलचे सर्वेसर्वा मालक यांची इच्छा होती की दीपक महाराज तुम्ही एक भारूड म्हणा आणि वर्षालाच आणि महाराजाकडे मालकाकडे माझा नंबर आहे त्यांचाही माझ्याकडे आहे मी नेहमी त्यांचे कौतुक आत्ताच त्यांना एक मोठा पुरस्कार प्राप्त झाला तरी त्यांचं अभिनंदन सर्वांनी यांच्यासाठी एक वेळेस टाळ्या वाजवा आमचा संपर्क असतो नेहमीच म्हणून आता कसं आहे महाराज 4 गावचे कलाकार आलेले असतात सर्वांना चान्स दिलाच पाहिजे वर्षाला तर आम्ही तुमच्यासाठी कार्यक्रम करतोच आणि येतो चित्र कार्यक्रमाला पण तरी पण महाराजाचं माझ्यावरती मालकांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे म्हणून त्यांनी म्हणले दीपक महाराज तुम्ही एक भारूड म्हणावंच अशी माझी इच्छा आहे तरी छोटंसं भारूड सादर करतो अवताडे महाराजाला सगळा नंबर आहे माझ्याकडे मी फोन केला काल महाराजाला म्हणलं महाराज तुमचं गाव जवळ आहे या म्हणलं भारुड होतील न होतील पण तुमची भेट तर होईल म्हणलं असे ज्येष्ठ कलाकार लाभणं आपलं भाग्य समजायचं आपण आम्ही काही नवीन कलाकार आहे आम्हाला तेवढं काही येत नाही बरं का महाराज आणि उजनीच्या लोकांचा परिचय झालाय दिंडी याच्या वाटच बघत बसतंय तिथं 10,000 कुणी देतो म्हणजे आजचा कार्यक्रम कुठला घेत नाही पण दिंडीचा वासकाडीत येते इथं देवदास महाराजाला आमचे टाळ आमचा उचलला नाही त्याला ताकदच लागते महाराज एकजुटीची ताकद आहे ही उजनी म्हणजे आणि दोन्ही जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे इकडं धाराशिव इकडं लातूर आणि पुन्हा आई जगदंबा इकडं तुळजापूर आणि इकडं लातूर आणि आमच्याकडे कसं आहे असले किती बी येऊ द्या येईल त्याला पूर जिथंच पुरताव आम्ही म्हणून म्हणतो की अंगात माणसाच्या कला असावी कलेचा काला नसावा कलेचा काला काय करायचा कला राहावी कला निसती महाराजांनी मगाच म्हणलं असली कला तर भारुडाला चला नाही तर बिगर नारळाचा हाला असं चालत दशरथ तुम्ही येऊ नका असं गर्वात पावल्यानु जाऊ नका असं चालत दशरथ तुम्ही येऊ नका अव गर्वात जाऊ नका आणि आमच्या रे नादाला लागू नका आमच्या रे नादाला लागू नका आमच्या रे नादाला लागू नका
आमचे देवदास सगट यांच्याकडून 51 रुपये, बालाजी सूर्यवंशी यांच्याकडून देखील 101 रुपया असे रामहरी मुळे आणि खाली तिचे दूध किती, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले पेले 12 हत्ती. आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे, लटके गेले खटके देते, गावड्या गाडग्या एवढी रारे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, शिळी करीती घुसळण तिथही मांजर काढी तलवणी, उंदीर गेला देशांतरा टाके भरल्या त्या कोणी, पाण्यात कासव गीत गाय वनात कोला नाचे, खेकडा म्हणे संतोषीला सावध पुस्तक वाचे, कांतनी घरी लग्न लागले कणिक कांडी सरड्या, बागुल वंजा कन्या परणी आणि ही घुबड मांदी रांदी, विष्णुदास नामा म्हणे ऐका यांची कीर्ती, आणि जो लटके बोलेल त्यांचे पूर्वज नरकाला जाती. लातूर जिल्हा औसा तालुका उजनी गाव माझा भला, उजनी गाव माझा भला. हो तसेच औसा तालुका उजनी गाव माझा भला, उजनी गाव माझा भला. सुरेश मास्तरनं भारुड शिकवली मला, शिकवल्या ती मला, नका लागू आमच्या नादाला रे भल्या भल्याला झोला दिला, नका लागू आमच्या नादाला रे भल्या भल्याला झोला. नका लागू आमच्या नादाला रे भल्या भल्याला झोला. भल्या भल्याला झोला दिला, भल्या भल्याला झोला दिला, भल्या भल्याला झोला दिला, भल्या भल्याला झोला दिला. लातूर जिल्हा औसा तालुका उजनी गाव माझा भला, उजनी गाव माझा भला. सुरेश मास्तरनं भारुड शिकवली मला, शिकवल्या ती मला, नका लागू आमच्या नादाला रे भल्या भल्याला झोला दिला, नका लागू आमच्या नादाला रे भल्या भल्याला झोला. काय झालं ग मावशी, मावशी माझ्याकडे चिमट घेत आहे. नाही नाही मला जरा थोडं पुकार द्या. आणि हो लोखंडे काय सांगायचं आहे महाराज, लग्न होऊन 12 वर्ष झाली. मावशी म्हणतेला गेल्या वर्षी बाई आलती लगीन करून गेलती, कुठं आहे गेल्या वर्षीचं कारभार. मग आता बघती पापणी बी खाली पाड नाही तर
त्यांना वाटत असेल गेल्या वर्षीची ओळख विसरली काय की. पण कसं आहे माहित आहे का महाराज, माझं गाव बदलला का नवरा बदलणारी बाई आहे मी. गाव बदलला की नवरा बदलणारी बाई आहे मी. काय व मला काय व आय मला नाही कशाच उन्हाव नवरा केला कोणा. 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 असो लग्न होऊन 12 वर्ष झाली. 12 वर्षात मावशी वाणी किनीची मिठाच्या खड्यावानी 12 लेकरं झाली. पण काय सांगायचं पीटी मास्तर महाराज, पीटी मास्तर महाराज तुमच्या वाणीत माझा नवरा भजना करत बोंबलत फिरतय. त्याला परपंचाचं येतानच नाही. 10-12 लेकर आहेत आपल्याला. संसार कसा करावा मला समजलं तिथं हॉटेलवर आले होतं म्हणून. उजनीच्या दिंडी झेंडत का? उजनीच्या तिने झिंकतय काय? कुठं बसलंय कुणास ठाव. मावशी आमचं यांनी तक्र आहेत का ग? हा आमचे सुनील हॉटेलचे मालक यांच्याकडून 100 रुपये आलेला आहे. पांडुरंगाचे त्यांना उत्तम आशीर्वाद. जरा जवळ की बाबा बसलं जावं तर तरी मला लय जाऊ नको. आवाज काय करताय तक्रार. आवाज हिरवर कशाला गेला. बर लवकर या लवकर. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा. मावशी कसा संसार करावा ग? याचा तोंड आहे का ग सर्व नेमकं? नवा ह्या दिंडीत एक तर आहे का नवरदेव असा? कसा असा आहे का? नाही, नाही.
नव खरोखर त्याचा काय संबंध आहे कसा आहे नवरदेव चिकनाट काय सांगायचं महाराज आई बापाची गरिबी असल्यामुळं ही असला म्हातारा नवरा माझ्या पदरात घातला आई बापानी बरं नाही केलं तर मला म्हातारा नवऱ्याला दिला आई बापानी बरं नाही केलं तर मला म्हातारा नवऱ्याला दिला आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला दिलं मला म्हातारा नवऱ्याला दिला म्हातारा नवऱ्याला दिलं मला म्हातारा नवऱ्याला दिला मला म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापानी बरं नाही केलं तर मला म्हातारा नवऱ्याला दिला आई बापानी बरं नाही केलं तर मला म्हातारा नवऱ्याला दिला आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला नव ए दशरथ हो कसाय म्हातारा आहे काय हे कसाय तर नाही होय कसाय चिकनाट त्याचा म्हातारा झालेला आ नव लांब न बोललाय शिवता शिवत करू नको सकट महाराज पापलेली खाली पाहिलं नव्हतं की कुठं आहे सकट महाराज काय ना दीपक महाराज दीपक महाराज तुम्ही माझ्या घरावर टॅमाट व्हाय ठरवलंय का आता तरी म्हणलं नांदाय का नग म्हणते नांदाय का नग म्हणते का ग कसं खू का ग कसं का ग आता कसं होतंय का ग पण कारभारी त्यांच्या मनात विचार काहीतरी वेगळाच दिसतो असं आहे काय हाय का नाही विचार गाडगे महाराज म्हणते विचार त्या. काय हाय तुमचा गोपाल विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा गोपाल विचार काय हाय तुमचा आपली वेळ करून बघणं बरोबर का नाही अगं समजा महाराष्ट्रात ओळख आहे टीव्हीला मोबाईलला कार्यक्रम चौकट चालू आहे इथं. पण कारभारी हो. तुमचं नाव काय उजनीकर महाराज समजाने आमचा पत्ता लिहून घ्या पकवाजा पापणीच खाली पडून आहे उजनीकर पकवाजा खालीच बघणार त्यानं ना जाय ना तुमच्या घरी जर नाही का असलं माझ्या घरावरच तू फाय ठरवलं नाही तुम्ही पण कारभारी हो. तुमचं नाव काय माझं नाव हाय बी तुमचा बाच काय बी अरे नाव नाही बी पण कारभारी दादा तुमचं नाव हा. माझं नाव अन्नपूर्णा माझ्या आईचं नाव आपल्या तुकडा उरणा अरे नाव पाणी सरणा पण कारभारी दादा तुमचं नाव माझं नाव तुम्हाला भाव किती 14 जण एक नंबर तो ती तंबाखू चोळाला बनेलवर बसले तो त्याचं महागती ती चष्मावालं हा चष्मावालं 2 नंबर 2 नंबर तो त्याचं बसलं कसं चिडी टाकून तो कसा सांभाळण्याच्या बांबाटण्या तू मोबाईल बघत बसलेलं नाही तो त्याचा तो हा मोबाईल मांडीवर तो पायावर घेऊन बसले 3 नंबर 3 नंबर योग इथं बसलं या कुठं ह्यो कसा आहे माझा चेस मेस्टर आणि तुम्ही मी समजात जाणताय तुमचं नातं कसं एक आधीचा एक आधीचा एक पहिला एक पहिला एक मोठा एक मोठा मी जाणता म्हणजे यांच्यात शेंडफळ कोणाचं नाही नुसतं भरून म्हणा नाही तर क्वामिक्या तयार करून क्वामिक्या फेकायला जनतेला आता काय पाहिजे माहिती का क्वामिक्या लागत्या त्या नुसतं भरून म्हणलं की बाय महिला काय म्हणते त्या चला ग बाय आता ह्यात काय नाही त्यात काय नाही मग कशात काय आहे बर कारभारी हो तुम
आपल्याला जमीन किती काय करायचं जिमनीला काय चेअरमन लोक 2-2-3-3 टनानं काटा हाना लागले ती खाली राहिली किती 6 एकर पिऊन बघा जमीन विकून लोकांचा देणं पाणी फिरून खळखळीत रिकामा आहे खाली राहिली किती 6 एकर वरच्या 2 एकरात फिरंगी बाबर खालच्या 2 एकरात महानंदा आणि मागच्या 2 एकरात कडूच्या लिंद आता काय करता मावशे मावशी हिला काय कमी आहे काय आहे नेमकं हिला आंबा आहे हिला तांब आहे हिला गुळ पेंड आहे सुगरान पेंड आहे तरी नादाय न ग म्हणते बा तुम्ही तर लगीन करायला नको मला तो ती ग बाई आता हाय गय करून जमणार नाही यांच्याकडून सुरेश मास्तर यांना 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. मी तर आता नांदायला येणार नाही आणि लग्नात कसं होत ग बाई मी सगळं जगत सांगते मी तर आता नांदायला जाणार नाही अगं तू जर नाही नांदा आली तर तुझा उजनीचा बकवास मास्तर बाप नांदा येईल की ग बाई मला नांदायला ग नांदायला नको मला बाई मला नांदायला ग नांदायला नको मला तुला नांदायला ग नांदायला नेतो तुला बाई ग तुला नांदायला ग नांदायला नेतो तुला बाई ग नवा नांदायला ग मग ह्याचे कारण काय माझा लगीन करतो पाहिला खिडक्या कशा काय द्या आणि देवाला देव घर नाही कसा संसार करावा महाराज कोकणात पाऊस आहे तोपर्यंत आमचं घर गळतंय आणि कारभारी म्हणतोय तर नांदायला चल घराचं जाऊ द्या दाराचं जाऊ द्या अंगावर साडी तर चांगली पाहिजे होती नाही ग मावशी या दीपक महाराजांच्या बायकोनं साडी दिली तेव्हा कशी बशी मी 4 माणसात तर आली नाहीतर घरी रोज गाऊनवरच असते ड्रायव्हर साहेब तुम्ही खाली बघा की राव ही गाऊनवर आली आणि तुम्ही खाली बघा बघा की राव खाली बघा म्हणलं तर इकडं बघते टका टका गपरल गपरल पाचक्याचे लुगडे तुटकेची चोळी आणि त्याला शिवायला दोरा सोडा नाही नवल. काय सांगायचं महाराज मावशी माझी अकरा किती सांगितली ग हा राम चट्टे यांच्याकडून 31 रुपये आलेले आहे पांडुरंगाचे त्यांना उत्तम आशीर्वाद घेताय का चिमट घेताय हो तरी म्हणलं सार तुम्हाला तुमच्या घरी नाही का असलं जनावर कारभारी माझ्या घरात टॅबट होता काय त्यालाची सूर्यवंशी काय म्हणते आता काय म्हणतात 100 रुपये घे थांबा अगं मला लय हुंदारा यायला लागल्या 100 रुपये घे हा ही नागा तू कुठं नाहीतर चल माझ्या घरला म्हणून 101 रुपये दिला का रे बाबा माझ्या घरावर हवळा केला होई गडी गाडगे महाराज म्हणजे तोप आहे तोप सुतळीचा आठ बामा हा लय ह्यांगडा कार्यक्रम असतो आपल्याकडं हा गणपोकसो भारामा भाता मारो फिरशे बोलो उदरशे चालू किसन मोकळे रोजनी
यांच्याकडून 1 रुपयाला आहे राजश्री ब्युटी पार्लर उजनी यांच्याकडून 1 रुपयाला आहे पांडुरंगाचे त्यांना उत्तम आशीर्वाद जगन्नाथ 12 त्याच्यातली 2 पोरं घेऊन फिरते कुठं बसले तर कुणाच मोडत थांब ग माझे कुर्रवले. कारभारी तुमचं सोन्या कुठं गेलं तो माझा अनुभव घेऊ बस बस खाली ये गे इकडे ये बाबा ये माझं हे काही इथं कसं बसलं यो 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 हबा यो त्याला काय त्याला घेऊन आलो तुझा घेऊन ये तुमचं पिंट कुठे गेलं बाबा? माझा पिंट्या यो 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 नवा या इकडे माझ्या इकडे काकाला या हा वाघ महाराज कसं पोरग तुमच्या संपटण्याच्या बंबाटणी या कारभारी माझं सोन्या कसं मी तुम्ही बोलता बाबाची या सोन्या जरा मोठ्यानं म्हण द्या या सोन्या माझं अगं माझं कसं म्हणतंय बघा आता ए पिंट्या अरे बाबा जोरात म्हणजे जोरात ए पिंट्या अरे बाबा ए मावशी पोरानं चालीवाली केली काय केलं बघ जरा वाघ महाराज पोरानं पिचकारी हल्ली कंबरला माझ्या वर लागायला लागलोय पोरग घसरतय खाली सारखंच कारभारी सोमनाथ रणदिवे यांनी 101 रुपये दिला या पोरांना बिस्किट म्हणून नवा वाघ महाराज पोरग घसरलं पिचकारी हल्ली लाव हे ना पण कारभारी एक पप्पी घ्यायची त्याची ए पिंट्या कसा आहे माझा शिवाजी महाराज पिंट्या पण कारभारी कसा माझं नक्की नाकाचं कसा आहे ग माझा धर्मेंद्र माझा टकलू हायवा कसा आहे माझा निळू फुलिया पण कारभारी कसा आहे ग माझा दादा कोंडक्या बघा शिवाजी महाराज दिसतोय चांगला हा शिवाजी महाराज नवा कसं काय हा काय पाहिजे ती जनतेला द्यावं लागतं महाराष्ट्र उभं फिरायचं नाही कसं आहे पिंट्या बाबा बाबा म्हणून धबाका दिली बघा ए पिंट्या ए बाबा धबाका दिल्यावर कळ का जोरात म्हणायचं पण कारभारी हो पोरग सकाळपासून नाकाला बोलले आलाय ए पिंट्या ए बाबा त्या मावशांना टाटा कर मावशाने टाटा कर टाटा हा इकडं महाग टाटा कर कैलास कागे याच्याकडून 100 रुपये आलेला आहे पांडुरंगाचे त्यांना उत्तम आशीर्वाद पण कारभारी माणसानो 8 दिवस झालं पोरग पियलं नाही अगं ती मुद्द्या खाली आहे अगं ती काय नाही पण ही पोरग वाळून वटून गेलंय ही लय भुक्यात या तेव्हा ती महाग साथ करत ती कसं बघतं बघ तुला प्यायचं का ही बाबा नेताजी कागे यांच्याकडून 100 रुपये आलेला आहे
वाजून झोपवती आम्हाला बी लय गडबड आहे पोरं लय करा करावी लागले ती अहो, संध्याकाळी ना खुलून राहील. तर मी ह्यांना पाचते बसा पोरांनो खाली मांडीवर झोपा पोरं घे बापाला घेऊन झोपा मांडीवर एक आंब्या कसं गयाला कळना झोपेगाला या बाळाला येतो लहानवी पाळणा 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 कसं गयाला कळना कसं गयाला कळना झोपेगाला या बाळाला येतो लहानवी दशरथ पोरग पेट की पोट उलट पेट उलट उलट पेट दशरथ पोरग चाललंय खाली कसरत तसेच नागनाथ स्वामी उजनी ह्या भाविकांनी 51 रुपये दान केलं हे जर 51 रुपयाचं दूध घ्या दूध जर नाही मिळलं तर इंडियाची रोगाची बाटली पाजून झोपा म्हणतात खाली बसा खरोखर आमचे खाली बसा खरोखर आमच्या उजनीची समजी हायची समजी खाली बसा कसं आहे माहिती आहे का आम्हाला संध्याकाळी अकलूजवर कार्यक्रम आहे पण आमच्या वाघ महाराजांनी लय आग्रह केला वाघ महाराज आज 11 महिना 14 दिवस झालं ह्या 10 दिवसात दिवसा बिन रात्री कार्यक्रम आहे जोडं करायला म्हणत नग उजनीची लय चांगली येते अति सुंदर भारू कलावंत आहे ती आज महाराष्ट्रात ती सुद्धा फिरते ती एक बार उजनीच्या पकवाजावाल्यासाठी एक बार टाळ्या आवाजात सांगू पोरं चावली प्यायचं मिळणार डॉक्टर आहे त्यांचं दात फुगलं दादा असं सुरतीची मोठी गोठावं सोडून आणि आजच्या जगात लेणं नाही काय सांगायचं महाराज ही वाघमोडे ना आमचं लगीन जमवायला अगं त्यांनी लय चांगलं केलंय तुझं तमाशा बघत बसली आता अगं कसा नवर देऊ चिकना वाघमोडे नानाच्या लागून नादी कशी उरकून घेतली माझी बरबादी कशी झाली माझी बरबादी हो सुन मेरे आधीना मधी कशी झाली माझी बरबादी हो सुन मेरे आधीना मधी नानाच्या लागून नादी कशी उरकून घेतली साधी नानाच्या लागून नादी कशी उरकून घेतली साधी कशी झाली माझी बरबादी हो सुन मेरे आधीना मधी कशी झाली माझी बरबादी हो सुन मेरे आधीना मधी झाली माझी बरबादी हो सुन मेरे आधीना मधी कशी झाली माझी बरबादी हो सुन मेरे आधीना मधी आणि आता जगात झालेलं नाही एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही माझ्या मनात नांदायचं आहे ग शिवराज दैवय उजनी यांच्याकडून 100 रुपये आलेला आहे पांडुरंगाची त्यांना उत्तम सुरुवात रामचटे 21
रामचट्टे यांच्याकडून 21 रुपये आलेले आहेत. पांडुरंगाचे त्यांना उत्तम आशीर्वाद. कार्यक्रम भारुडाचा झाला. नानाच्या विनंतीला देऊन सर्वजण आले देखील आणि गोपाळ मुळे उजनी मोठे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. नामवंत भारुडकार या ठिकाणी आले. माझ्या विनंतीला मान देऊन नागराज स्वामी उजनी दिनकर महाराज देखील शेवटी जाऊ नये. सर्वांनी शांततेने जेवण व्हावं. आणि एक शेवट भारूड जोगव्याचं भारूड असतं. त्या जोगव्याच्या भारुडाशिवाय भारुडाची सांगता होत नाही. आतापासून कोणी दिलं असेल न दिलं असेल त्या सर्वांना माफ आहे. आज शुक्रवार आहे. अंबाबाईचा पाडा मला जोगवा. अंबाबाईचा भगवंताच्या चरणावरती समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम.